नमस्कार पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाल्यांकरिता RTE 25% ॲडमिशन प्रोसेससाठी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज दाखल करायचा याबद्दलची माहिती घेणार आहोत। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून शैक्षणिक वर्ष 2026-27 करिताचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यापूर्वी मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती प्रसिद्ध होणारे महत्त्वाचे व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील। चला तर मग जाणून घेऊयात कशा पद्धतीने RTEचा फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा। अगदी सोपी पद्धत आहे। त्यासाठी आपण गूगल या सर्च इंजिनला आपण RTE ॲडमिशन असे कॅपिटलमध्ये टाका। 2026-27 आपण टाकल्याबरोबर इथं आपल्याला maharashtra.gov.in असं हे पहिलं पोर्टल येतं। त्या पोर्टलवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या लिंकवरती क्लिक करायचे। RTE थोडक्यात सांगतो, RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन हा याचा लॉंग फॉर्म आहे। आता आपण महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटच्या ऑफिशियल पोर्टलवरती आलेलो आहोत। हे त्याचं होम पेज आहे। इथं आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता ॲडमिशन घेण्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्र कोणते असणार आहेत, याचबरोबर हमीपत्र, लिस्ट ऑफ स्कूल्स, वेटिंग लिस्ट, मूळ निवड यादी, परत आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काय प्रोसिजर असेल, या सर्व डिटेल्स देण्यात आलेल्या आहेत। अर्जाची स्थितीसुद्धा आपणास पाहता येऊ शकते। चला तर मग आता आपण फ्रेश ॲडमिशन करिता किंवा फ्रेश फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा याची माहिती घेऊयात। तर वरती आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे टॅब्स उपलब्ध करून दिलेले आहेत। यातील 2 नंबरचे जे टॅब आहेत तो म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन। या टॅबवरती आपणास क्लिक करायचे आहे। मी इथं क्लिक केल्याबरोबर आपण नवीन पेजवरती रिडायरेक्ट झालेलो आहोत। इथं आपल्याला लॉग इन आणि युजर आय डी पासवर्ड एंटर करण्यासाठी सांगत आहेत। त्याचबरोबर बाजूला आपल्याला उजव्या साईडला इथे नोट या सेक्शनमध्ये दिलेला आहे, क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन। इथं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर सर्वात अगोदर आपणास जो प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे। या ठिकाणी मी माझा डिस्ट्रिक्ट निवडतोय धाराशिव। त्यानंतर लास्ट नेम एंटर करतोय, अगदी आपल्याला अचूक एंटर करायचं आहे। त्यानंतर पाल्याचं नाव टाकतोय मी। हे टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पाल्याच्या जन्म दाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी अचूकरित्या एंटर करायची आहे। याची आपणास पडताळणी करून घ्यायची आहे, कारण चुकीची जन्मतारीख जर पडली तर आपला फॉर्म अपात्र होऊ शकतो। त्यामुळे अगदी केअरफुली आपण आपल्या पाल्याची जन्मदिनांक एंटर करायची आहे। या ठिकाणी कॅप्चा कोड एंटर करायचा आहे। तो एंटर करून झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आपल्याला। ही झाली आपली रजिस्ट्रेशनची किंवा युजर आय डी क्रिएट करण्यासाठीची प्रोसिजर। अगदी सोपी पद्धत आहे। पुन्हा एकदा सांगतो, डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, एज, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड, मोबाईल नंबर एंटर करून आपणास रजिस्टर्ड या बटनवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला एक मेसेज आलेला दिसतोय, ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर। तर आपला या ठिकाणी एक टप्पा पूर्ण झालेला आहे। रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर आपल्या रजिस्टर्ड जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला SMS येतो। तर SMSच्या साहाय्याने आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। मी या ठिकाणी लॉग इन करतोय। जो पासवर्ड आपल्याला आपल्या मोबाईलवरती SMS करण्यात आलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा इमेजमध्ये जो कोड दिसतोय तो कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती आपणास क्लिक करायचं आहे।
लॉगिन या बटनवरती क्लिक केल्याबरोबर आपणास सर्वप्रथम आपला पासवर्ड बदला असा ऑप्शन येतो, चेंज युअर पासवर्ड. त्यासाठी आपल्याला जुना पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे, जो आपल्या मोबाईलवरती प्राप्त झालेला आहे. तो फक्त एकदाच टाकावा लागणार आहे. त्यानंतर आपण जो नवीन पासवर्ड क्रिएट करतोय स्वतः, तो आपल्याला इथून पुढे वापरता येणार आहे. तर हा न्यू पासवर्ड हा आपण आपल्या स्वतः क्रिएट करायचा आहे, जो लक्षात राहतोय तो पासवर्ड. ओके, अशा पद्धतीने 2 वेळेस एंटर करायचा आहे नवीन पासवर्ड आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लगेच पॉपअप विंडोमध्ये एक मेसेज आला, युअर पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. पासवर्ड यशस्वीरित्या आपला परत पुन्हा एकदा आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे नवीन पासवर्डच्या सहाय्याने. हे पहा, अशा प्रकारे आपण लॉग इन केल्याबरोबर आपल्याला आपले डिटेल्स दिसत आहेत. चाइल्ड नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. परत मदर्स नेम टाकायचं आहे आपल्याला या ठिकाणी. फादर्स नेम टाकायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. पॅरेंट स्टेटस सिलेक्ट करायचा आहे. जनरल, विडो, डिवोर्स, ऑर्फन यातला जो प्रकार आहे तो एक आपल्याला निवडायचा, ज्या कॅटेगरीसाठी आपण अर्ज दाखल करणार आहोत. तर या ठिकाणी आपण जनरल हा ऑप्शन निवडतोय. आपल्याला या ठिकाणी आपला पत्ता जो आहे तो करंट ॲड्रेस, सध्याचा पत्ता अचूक टाकायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, विलेज निवडायचं आहे, आपलं जे गाव आहे ते. या ठिकाणी मी उस्मानाबाद निवडतो. आता या ठिकाणी आपणास आपल्या घराचा जो अक्षांश रेखांश आहे तो एंटर करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या हे पहा, आपण इथं पाहू शकताय, आपल्याला सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर आपला करंट ॲड्रेस म्हणजेच सध्याचा पत्ता पूर्ण टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर इथं सेव्ह या बटनवरती क्लिक करा असं सांगतंय. इथे पहा, सूचना दिलेली आहे, पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे, तदनंतर परत सेव्ह इट. तर या अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सेव्ह एडिट या गुगल ॲड्रेसवर क्लिक करून आपला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड एंटर करायचा आणि अपडेट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपले डिटेल्स अपडेट होत आहेत. परत पुन्हा आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येतोय. आता आपल्याला पुढील स्टेप म्हणजे पुढच्या स्टेपला जायचं आहे. पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशनमध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी स्टँडर्ड निवडायचे आहे. फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, ओनली सिस्टम कॅल्क्युलेटेड स्टँडर्ड इज अवेलेबल टू सिलेक्ट. म्हणजे यामध्ये जो उपलब्ध आहे त्यातून तो स्टँडर्ड आपल्याला निवडता येतो, जे की आपल्या पाल्याच्या वयानुसार असतो. तर मला फर्स्ट स्टँडर्ड हा ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन, आपल्याला या ठिकाणी आपला धर्म निवडायचा आहे. मी धर्म निवडतोय. सिलेक्ट कॅटेगरी, कॅटेगरी निवडायची आहे आपली, जातीचा प्रवर्ग. तो निवडून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन असा ऑप्शन आलेला आहे. येस करायचं आहे आपल्याला. इज युअर चाइल्ड CWS दिव्यांग आहे का, तो एंटर करून झाल्यानंतर आपल्याला आपण जे डॉक्युमेंट्स जोडणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. ॲड्रेस प्रूफ यस, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आहे आपल्याकडे यस करायचं आहे. हँडिकॅप नो, कास्ट सर्टिफिकेट यस करायचं आहे, आपण कॅटेगरी निवडली असल्यामुळे. आणि आपल्याला पुढे म्हणजे 3 आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले आहेत, बाकीचे नो ठेवलेले आहेत. पॅन कार्ड ऑप्शनल आहे, मॅन्डेटरी फील्ड नाही, त्यामुळे भरण्याची आवश्यकता नाही. सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे. आपण ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढील टॅबवरती क्लिक करायचं आहे, जे की डॉक्युमेंट्स आहे. तर आपल्याला अशा प्रकारे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जसं की आपण पाहू शकता, पॅरेंट्स आधार, पालकाचे आधार
आपल्याला या ठिकाणी PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. त्यानंतर जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि मॅक्झिमम साईज जी दिलेली आहे PDF साठी ती जास्तीत जास्त 600 KB असावी, त्यापेक्षा जास्त नसू नये. आणि ॲड्रेस प्रूफ हे सुद्धा आपण या वरील यादीमध्ये दिलेल्या यादीमध्ये दिलेल्या कोणतेही एक डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकता, जसं की रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन बिल, देयक किंवा पाणीपट्टी असेल, प्रॉपर्टी कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकता PDF स्वरूपात. तर हे सर्व अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 100% असा मेसेज येतोय आपल्याला. हा आल्यानंतर आपल्याला पुढील अपलोड सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला जायचं आपल्याला. स्कूल सिलेक्शन हा महत्त्वाचा ऑप्शन असणार आहे. RTEचा फॉर्म भरत असताना विदिन 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपल्याला या ठिकाणी स्कूल दिसणार आहेत. तर आपल्याला पाहू शकता या ठिकाणी मला 3 शाळा ह्या दिसत आहेत. रूपामाता, छत्रपती शिवाजी आणि इरा इंटरनॅशनल स्कूल या मला माझ्या 1 किलोमीटरच्या आत दिसत आहेत. तर या ठिकाणी मी 3 शाळा निवडतो. आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 1 शाळा निवडता येईल आणि जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येणार आहेत. तर या ठिकाणी मी या शाळा निवडत आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करतोय. आपण परत एकदा चेक करूयात. 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या शाळा निवडायच्या आहेत आणि त्यानंतर आपण सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येतो. त्यानंतर फॉर्म सबमिशन हा ऑप्शन येतोय. त्यानंतर आपण पूर्ण डिटेल चेक करायचे आहेत. चेक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके म्हणल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाऊ अँड यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस असा मेसेज आलेला आहे. तर आपला पूर्ण फॉर्म आहे तो RTEसाठी यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. तर ही होती आपल्याला RTEसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रोसिजर. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मोटिवेशनल महेश. थँक्यू.